नमस्कार. एक छोटीशी गोष्ट. आम्ही 2-3 दिवसापूर्वी पंढरपूरला गेलो होतो आणि विठू माऊलीचं दर्शन म्हणजे मुखदर्शन घेण्यात काही पॉईंट नाही असं आमचं नेहमीचंच होतं की प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन आपण तिकडे दर्शन घ्यायचं. म्हणून आम्ही रांगेत लागलो. रांग पाहून वाटलंच होतं की 1.5-2 तास तर नक्कीच लागणार आहे आणि आम्ही रांगेत उभं राहिलो. मोबाईल आधीच जमा केला होता त्यामुळे छान शांतता होती आजूबाजूला आणि सगळेजण विठ्ठल नामाचा असा जयघोष करत होते आणि बरेच जण पुढे जायची घाई करत होते, लोटालोटी करत होते आणि असं आमच्या मागे काही बायका होत्या आणि लोटालोटी करत होत्या आणि त्यांचं मग लोटालोटी करता करता जोरजोरात भांडण सुरू झालं. ही म्हणते तू पुढे गेली, ही म्हणते तू गेली, मी इथेच उभी होते, मागची बाई. आणि सुरू झालं. म्हटलं देवा आता हे रांगेत दर्शनाच्या आपण उभं आहे आणि हे काय आहे. मग मी काय केलं, जोरात म्हणाले पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि माझ्या मागोमाग सगळे लोक तेच म्हणायला लागले आणि या बायका शांत झाल्यात. हे म्हणजे असं झालं की छोटं बाळ रडत असताना आपण म्हणतो ना इथे बघ ते उंदीर पळाला की ते रडणं थांबून पटकन ते उंदराचे कुठे गेला ते बघत असतं. तसंच काहीच जराशी गंमत. पण शांत झाले लोक, भांडणही थांबली आणि दर्शनाच्या रांगेत आम्ही शांतीने परत उभं राहिलो. तुम्ही कधी करून बघितलंय का असं? नक्की करून बघा. धन्यवाद.